झिरो एफआयआर मेळटा झिरो एफआयआर म्हणजे तुम्ही समज आता खंयसर आसा समजा ते ऑफेन्स जालो दुसरे केसीक कसं म्हणतात जाल्यार पयलीं हेज्यान आतां तुमचो जोडीदार रावताले काणकोणा पावले हांव कडेन मारला काणकोणा पावले बाय विशय तुवें थंय सुद्दां कंप्लेन आसा तुवें येता प्लस आतां आनी बेनिफीट येता की तुमी ऑनलायन सुद्दां कंप्लेन दिवंक शकता थ्रू पोर्टल कितें जालें तुमच्या कितें जालें पुलीस स्टेशनाक घरा येवपाक सोदिता 10 दीस दिसता जाल्यार ऑनलायन करूंक शकता कंप्लेन आनी मेन थींग म्हणल्यार तुका जाल्यार हें आसता प्रोसेस आसता आमचे नॅवेल वापरप सगळें आतां आमकां बरें येतलें आनी तुजे फुडल्या व्हिडिओ काडून घेतली तेजे एविडन्स आसा ते सगळें नॅवेल आसा सो थँक्यू अमेंडमेंट आसताले ते थोड्या थोड्या टायमा वचून चेंज जाले आतां एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 100 इयर्स जाल्ली आहा तशेंच CRPC हो 1861 हें जाल्लो एनॅक्ट आनी तो एमेंडूय जाल्लो आहा टायम टू टायम आनी तसो इंडियन एविडन्स एक्ट हो 1872 इम्प्लिमेंट जाल्लो आनी हो यूज जाला चडसो कोर्टान प्रूफ आसता तो एडमिसिबल करपाक म्हणजे तो प्रूव करपा खातीर होच हें जाता तेंचेरूय एमेंडमेंट जाल्लो आहा पूण हो तितको एडवान्स एमेंडमेंट जावंक नासलो कारण आमच्या गव्हर्मेंटान न्यू लॉ एनॅक्ट केले तितूंतलो फर्स्ट आहा तो IPCच्या जाग्यार भारतीय न्याय संहिता BNS तसोच तो CRPC तेच्या जाग्यार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता इंडियन एविडन्स एक्टाच्या जाग्यार भारतीय साक्ष अधिनियम हे पयलींचे जे आदले IPC आसलो तो BNSन रिप्लेस जालो आतां तितून थोडे न्यू लॉ एड केल्यात थोडे तेच आहात पूण सेक्शनां सगळी चेंज जाल्ली आहा तेंचे चॅप्टरायजेशन मागीर ऑर्डर अरेंजमेंट ती सगळी चेंज जाल्ली आहा IPC ते डायरेक्टली ऑफेन्स जाता तो रेजिस्टर करता CRPC तो प्रोसिजर आसता आनी एविडन्स एक्टान तो हें आसता म्हणजे प्रूफ आसता तो एडमिसिबल करपाक कोर्टाक आतां न्यू आतां लॉ जाल्यार तितून BNSन तितून एड केलें जाल्लें आहा मेन म्हटल्यार जेंडर पयलीं IPCन जेंडर डिफायन केल्लो कितें मेल आनी फिमेलूच आतां ह्या लॉन कितें ट्रान्सजेंडरूय एड केल्लो आहा तशेंच BNSन चायल्डाची एज आहा न्हू ती बिलो जो 18 इयर्स आसता ती मेन्शन केली आहा पयलीं IPC ती चायल्डाची एज आसता ती मेन्शन नासली ती 16 आहली 15 आहली तशी थंय स्नॅचिंगाचे सेक्शन एड केला हितून 304 पयलीं ते डायरेक्ट डिफायन नासलें स्नॅचिंगाचें स्नॅचिंग केन्ना कोण आतां चलता चेन फुडें ओडून येयली मंगळसूत्र हें बी चडशें आयकता तुमी आसतलें मंगळसूत्र तोडून येयलो तेका स्पेशल लॉ नासलें तें तो न्यू लॉ इम्प्लिमेंट केला तशें खुबदां केला जस्ट फॉर द एग्जाम्पल तुमी सांगता तशेंच ऑफेन्सीस अगेन्स्ट वुमन एंड चायल्ड ते आहले पयलीं पनिशमेंट फॉर रेप पयलीं आहली ती 376 IPCचें सेक्शन आतां ते BNSन 64 केल्या तशेंच पनिशमेंट फॉर गँग रेप 376 सब क्लॉज D आहले पयलीं आतां ते BNSन चेंज जाल्ल्या कारणान 70 सब सेक्शन 70 सब क्लॉज 1 तशें ऑफेन्सीस अगेन्स्ट ह्युमन बॉडीचेर कसले ऑफेन्स जाले फॉर एग्जाम्पल आतां मर्डराचो पयलींचो आसलें सेक्शन 302 आतां ते BNSन 103 केला तशेंच डेथ बाय नेग्लिजन्स कसली एक्सिडेंटल डेथ जाली कोणा कडेन एक गाडयेन जावं अशी दुसरी कसली एक्सिडेंटा खातीर तेजे पयलीं आसलें 3048 ते आतां 106 सब सेक्शन 1 and 2 यूज जाता तशेंच डावरी डेथ पयलीं डावरी डेथ जाल्ली 304B आतां ती 80चे एड केल्ली आतां 307 अटेम्प्ट टू मर्डर पयलीं आतांचे हितून ते रिप्लेस जावन 110 जाला
तशें हर्ट वॉलंटरी कॉजींग हर्ट पयलींचे आसले 323 आतां ते रिप्लेस जावन 152 जाला जे कोणी म्हणाक मारलो जावं कितें तेका तो हर्टाच्या हितून येताले एड जाताले आतां 324 आसले ते ग्रिवियस हर्ट म्हणजे कितें कसली इंजरी जाली एक सुरी यूज केली जावं कितें स्पॅनर जावं कितें तशेंच शार्प ऑब्जेक्ट यूज जाता तेन्ना तेचे पयलींचे सेक्शन 324 आतांचे रिप्लेस जावन ते 118 सब सेक्शन 1 तशेंच एसॉल्ट जावं क्रिमिनल फोर्स म्हणजे आपण धुकल्लो कोणाक मागीर तेचेर कितें मारलो हें केलो तेका पयलीं 352 लागताले आतां ते 131 जाल्ले पयलीं रॅश एंड नेग्लिजन्स म्हणजे एक्सिडंट बीन जालो जाल्यार ते 279 सेक्शन एड करताले ते आतां रिप्लेस जावन 281 जाला आतां चिटींग आसली पयलीं कोणाक फटयलो कितें केलो ते 420 लायताले